काय करतो की खूप महागडे कन्सिलर्स आणि फाउंडेशन्स परचेस करतो आणि ते लावल्यानंतर आपला मेकअप एकतर ग्रे, पॅची किंवा काळा दिसायला लागतो, किंवा मग मेकअप जास्त वेळ टिकत नाही. तर असं का होतं बरं? हॅलो ग्लॅम गर्ल. तर आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की ॲफोर्डेबल प्रायमर्स जे की मला पर्सनली आवडतात आणि ते खूप जास्त ट्रेंडिंग देखील आहेत. तर हो, आज आपण बोलणार आहोत या दोन प्रायमरविषयी, जे आहे एक इनसाईटचं आणि एक आहे रिकोडचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बऱ्याच वेळेला आपण फाउंडेशन खूप महागडे घेऊन येतो, पण जर बेस व्यवस्थित नसेल तर मेकअप देखील आपला छान बसणार नाही. तर त्यासाठी मी जे दोन प्रायमर घेऊन आलेले आहेत ते म्हणजे इनसाईडचं 3 in 1 प्रायमर आणि रिकोडचं हे सॉफ्ट बेस मॅटिफाईंग प्रायमर. तर आपण बोलणार आहोत ह्या इनसाईडच्या प्रायमरविषयी. हे जे प्रायमर आहे ते डेली मेकअपसाठी खूप बेस्ट आणि अफोर्डेबल असं प्रायमर आहे. तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये हे प्रायमर पाहिलेलं असेलच. तर हे जे प्रायमर आहे ते 3 in 1 आहे, जे प्राईम, प्रोटेक्ट आणि मॉइश्चर हे 3 कामं सोबतच करतं आणि हे डेली वेअरच्या मेकअपसाठी एकदम परफेक्ट असं प्रायमर आहे. आता आपण दुसरं जे प्रायमर पाहणार आहोत ते आहे रिकोडचं ए सॉफ्ट बेस मॅटिफाईंग प्रायमर. तर ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी हे प्रायमर जे आहे रिकोडचं ते एकदम परफेक्ट आहे. तर हे देखील प्रायमर बजेट फ्रेंडली आहे आणि खूप सुंदर असा मेकअपचा बेस तुम्हाला हे प्रायमर बनवून देतं. तर एकंदरीत मी हे दोन्हीही प्रायमर्स यूज केलेले आहेत आणि हे प्रायमर यूज करून मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज देखील अपलोड केलेले आहेत. तर खूप छान असे हे दोन अफोर्डेबल प्रायमर्स आहेत, जे मला असं वाटतं की तुम्ही नक्की एकदा ट्राय करायला हवेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.